आपण बघत आहोत पाठ दुसरा, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तर मित्रांनो, आज आपण उर्वरित पाठाचा भावार्थ समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण बघितलं की लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना हे बघून खूप आनंद झाला आणि मग त्यांनी या प्रतिज्ञेच्या सरळ सोप्या उदाहरणांनी मुलांना अर्थ सांगून समजून सांगायला सुरुवात केली. तर आपल्या देशावर प्रेम करणे म्हणजे काय, देश बांधव म्हणजे काय, देश बांधवावर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे, कशा कशा गोष्टींमध्ये आनंद व्हायचा, एकमेकांचे सण असतात, त्योहार असतात, त्याच्यामध्ये आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या, सहभागी व्हायचं, त्यांच्या दुःखात आपण त्यांना मदतीला जायचं, सांत्वन द्यायचं. तसेच शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण आपल्या देशावर प्रेम करू शकतो असं त्यांनी आपल्याला समजून सांगायला सुरुवात केली. तर मित्रांनो, ते म्हणतात की या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरण असेल झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना व्यवस्थित पाणी देणे, नदीमधील जे काही केर कचरा असेल तो काढून बाजूला करणे, आपल्या आजूबाजूला घाण दुर्गंधी असेल, कचरा असेल तो गोळा करून स्वच्छ ठेवण्याचा, तो परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे, कोणी जर विद्रूप करत असेल काही वस्तू किंवा काही ऐतिहासिक स्थानक किंवा जे काही अस्वच्छता करत असेल त्या व्यक्तीला समज देणे, असे अनेक देश असं नाहीये की आपण मित्रांनो बंदूक घेऊन सीमेवर लढायला जायचंय, त्याला म्हणतात देशप्रेम. तर छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण आपलं देशप्रेम व्यक्त करू शकतो, दाखवून देऊ शकतो. अशा लहान लहान कृती करून आपण आपल्या देशाप्रती आपली जबाबदारी, दायित्व पूर्ण करू शकतो. तर मित्रांनो, अशा या कृती करताना आपण ज्या कृती करत आहोत छोट्या छोट्या, ते आपलं अनुकरण करतील, देशबांधवांवर कोणता परिणाम होईल याचा विचार आपण त्या अगोदर केला पाहिजे. आपल्या देशबांधवांचे भले होईल अशीच कृती आपण नेहमी केली पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या कृतीत देश बांधवांविषयी आत्मीयता असेल तरच आपली कृती देशप्रेमाची ठरते. आपल्या मनात स्वतःविषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, तशीच आत्मीयता, प्रेम देश बांधवांविषयी असले पाहिजे. देश बांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय, हेच देशप्रेम आहे. पुढे बघूया मित्र, आपण काय म्हणतात लेखक म्हणते, शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. आपल्या पोटाकडे म्हणजे आपल्या स्वार्थाच्या पलीकडे. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. तर मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षापूर्वी एक अभियान सुरू केलं. काय केलं त्यांनी? स्वतःचं, बघा, देशाचा पंतप्रधान म्हणजे खूप मोठं प्रतिष्ठेचं, देशातील सर्वोच्च पद. पण त्यांनी काय केलं, ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, देशाचे पंतप्रधान बनले, त्यांनी पाहिलं की आपल्या भारतामध्ये खूप अस्वच्छता आहे, कुठेही कचरा इकडे तिकडे पडलेला असतो, लोकांमध्ये जबाबदारीची भावना नाहीये, अस्वच्छता निर्माण झालेली आहे आणि त्यांचं खूप आपल्या देशावर प्रेम आहे. मग त्यांनी ठरवलं की आपण एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवूया. काय केलं त्यांनी? स्वतः हातात झाडू घेतला. काय केलं त्यांनी? स्वतः हातामध्ये झाडू घेतला आणि आपल्या आजूबाजूचा परिसर, जिथं जिथं दुर्गंधी असेल, कचरा असेल, त्या भागामध्ये त्यांनी झाडू घेऊन साफ करायला सुरुवात केली. आता बघा, एवढे देशाचे पंतप्रधान हातात झाडू घेऊन तो भाग स्वच्छ करतायत, झाडू मारतायत जमिनीवरती. मग त्यांच्या आजूबाजूचे जे मोठे मोठे अधिकारी असतील त्यांना पण मग काहीतरी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि त्यांनी पण मग काय केलं,
देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवलं. आज आपण बघत आहोत की येत्या मागच्या काही वर्षांमध्ये देशामध्ये स्वच्छतेचं काय केलेलं आहे, लोकांना महत्व पटलेलं आहे. एक प्रकारे बघा, एक छोटीशी घटनेमुळे देशामध्ये केवढा कायापालट झालेला आहे. नाही तर आपल्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता असं आपल्याला चित्र दिसायचं, दुर्गंधी असायची. दुर्गंधी कचऱ्यामुळे काय होतात, आजार पसरतात, लोकांचं स्वास्थ्य बिघडतं, तो भाग विद्रूप होतो. हे सर्व पंतप्रधानांनी पाहिलेलं होतं आणि त्यांनी काय केलं, त्यांनी मनात आणलं आपल्या देशाला स्वच्छ करायचं. त्यांनी ती किमया करून दाखवली. अगोदरच्या नेत्यांना जे जमलं नाही, त्यांनी कोणतीही कमीपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण न होऊ देता स्वतः हातात झाडू घेऊन काय केलं, लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवायला त्यांनी प्रवृत्त केलं. तर मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा संदर्भ त्या कामाला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थ वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना. लेखकांनी सांगितलं की तुम्ही संत कबीरांबद्दल ऐकलंय का. मुलं म्हणाली हो ऐकले आहे ना. बघा ते म्हणते की ते शेले विणायचे. शेला म्हणजे डोक्यावर घडी करून ठेवायचं नीट व्यवस्थित, पागोड त्याला म्हणतात, लांब कापड त्याला म्हणतात शेला. ते शेले विणायचे आणि इतर विणकारांका सारखेच, पण देशासाठी हे सणंग विकतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. बघा सणंग म्हणजे बघा ते तर शेले बनवायचे, पण कसे बनवायचे की माझ्या देशासाठी मी हे सणंग बनवतोय, देशासाठी वस्त्र बनवतोय, देशप्रेमाची भावना. आणि मग त्यांचा जो शेला असायचा तो अप्रतिम असा बनायचा आणि तो सुंदर असायचा. बघा मित्रांनो, लेखक म्हणतात की ते सणंग विणायचे, अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. आपण बघतो की शाळेमध्ये शिक्षक शिकवतात आणि आपण शिकतो. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही. लेखकांनी प्रश्न विचारला. मुले म्हणाली हो, फरक असायला हवा. बघा ते म्हणते की हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो. मुले म्हणाली आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. तर मित्रांनो बघा, आपण जर घरचं नेहमी जेवण करत राहिलो तर आपलं पोट बिघडणार नाही, पण जर आपण नेहमी हॉटेलचं खात राहिलो काय होणार आहे, आपलं पोट बिघडतं, आपण आजारी पडतो. पण घरचं जर सकस अन्न खाल्लं, ताजं अन्न खाल्लं तर आपण आजारी नाही, आपली तब्येत चांगली ठणठणीत राहते. लेखकांनी उदाहरण दिलं. बघा ते म्हणतात अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. लेखक म्हणतात की कोणी आपल्याला शिक्षा म्हणून पाठीवर मारलं आणि आईने आपल्याला प्रेमाची शाबासकी दिली, या दोघांमध्ये अंतर आहे की नाही. मुलं म्हणाली हो. बघा आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले. तेव्हा लेखक म्हणतात देशाच्या व देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. बघा मित्रांनो, आपण जेही काम करत असू, कोणतेही काम करत असू, तर आपण नेहमी कोणत्या विचार भावना पुढे समोर ठेवली पाहिजे. मी हे जे काम करत आहे हे माझ्या देशातील लोकांच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी काम करत आहे, आणि ते मन लावून आपण सर्वस्व ओतून ते काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा पुढे लेखक म्हणतात ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांवर प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तरच येतात. बघा लेखक म्हणतात की देशावर एखादं मोठं संकट येईल त्याच वेळी देशप्रेम दाखवायचं का.
नाही, तसं नाही. तर काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या देशावरती आपलं प्रेम आहे हे दाखवून द्यायला आपण शिकलं पाहिजे. बघा, आज आपण बघतो, पूर्वी आजही काही लोकांना जाणीव नसते की आपण ज्या देशात राहतो तिथंच घाण करूया. कुठेही घाण करतात, कुठेही पिचकाऱ्या मारतात, विद्रूप करून ठेवतात सुंदर जागेला, सुंदर भागाला, कुठेही कचरा टाकतात. तर जाणीव नसते, विनाकारण मोठमोठ्याने हॉर्न वाजवतात, प्रदूषण करतात, कुठेही कचरा फेकला जातो. याच्यामुळे काय होतं, आपल्या भागाचं, आपल्या देशाचं विद्रुपीकरण होतं, अस्वच्छता वाढते, रोगराई वाढते आणि मग आपल्या देशाची प्रतिमा खराब होते. छोट्या छोट्या गोष्टी आपण यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असं नाही की परक्या देशाने आक्रमण केलं, युद्ध होतंय, त्याच वेळी आपण आपलं देशप्रेम उतू देऊ जावं. बघा, आपले लेखक म्हणतायत, मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजे अयशस्वी, फोल म्हणजे व्यर्थ, फसवा, फोल म्हणावा लागेल. बघा, लेखक म्हणतात, सारे विश्व प्रेमाने कवेत, कवेत म्हणजे मिठीत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. आलिंगन म्हणजे मिठी मारणे. बघा, आपल्याला सर्व विश्व प्रेमाने कवेत घ्यावं असं वाटलं तरी जो अतिशय आपल्या जवळचा आहे त्यालाच आपण आलिंगन देऊ शकतो. त्याचप्रमाणे अच्छे यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवांवर प्रेम करणे शक्य असते. आपण ठरवलं की या सर्व विश्वातील मानवावर, माणसांवरती प्रेम करावं, पण ते शक्य आहे का? नाही. मग शेवटी काय करायचं, आपण आपल्याच देशातल्या लोकांवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. बघा, ते म्हणतात, प्रेम कधीच निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. बघा, संवर्धक म्हणजे वाढवणारी, पॉझिटिव्ह एनर्जी. बघा, संवर्धक म्हणजे चांगली वाढवणारी, चांगले पोषण करणारी. प्रेम हे कधी कसं असतं, निष्क्रिय नसतं, सक्रिय असतं. माणसाला कुठं नेत असतं, ते प्रगती पथावर नेणारं असतं. त्याला आळशी, बिनकामाचा बनवणारं नसतं. त्याच्यामध्ये संवर्धक म्हणजे चांगले काम करून घेण्याची शक्ती या प्रेमामध्ये असते. मित्रांनो, ते म्हणतात, लेखक म्हणतात, ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खऱ्या अर्थात खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. साने गुरुजींचं उदाहरण ते देत आहेत. त्यांचं गीत आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हाच खरा जगातला प्रमुख धर्म आहे. हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. मित्रांनो, लेखक पुढे म्हणतात, खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आज जर आपण एखाद्या गावात प्रवेश करतो, जेव्हा जातो त्याच्या अगोदरच आपल्याला नाकावरती रुमाल धरावा लागतो. मलमूत्राने गावाचे प्रत्येक प्रमुख रस्ते वेढलेली असतात, भरलेली असतात. ते चित्र कसं असतं, अतिशय दुर्गंध वातावरण आणि अस्वच्छता निर्माण झालेली असते. मग ते आपल्याला आवडेल का? नाही. बघा, ते म्हणतात, आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? आपण काय केलं, सरपणासाठी, आपल्या स्वार्थासाठी झाडीची झाडे कापून काढली, तोडून काढली आणि जे डोंगर रांगा होत्या, डोंगर होते, ते सर्व उघडे बोडके करून टाकले. आपण कधी वृक्ष लागवडीकडे लक्ष दिलं नाही. बघा, ते म्हणतात, सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे? सस्य श्यामला म्हणजे हिरवळीने नटलेली सुंदर अशी माता माझी भारत माता असं वर्णन आहे. ते म्हणतात की फक्त राष्ट्रगीतातच म्हणायचं आणि आपल्या देश भूमीला आपण उजाड बनवायचं, ओसाड बनवायचं, की ती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. बघा, छोट्या छोट्या गोष्टीत मित्रांनो, आपल्या जीवनात जर आपण त्यांचा अंगीकार केला, स्वीकार केला
तर आपण आपलं देशप्रेम त्याच्यामधून दर्शवू शकतो, आपल्या देशावर व्यक्त करू शकतो. बघा, जीवनामध्ये दर आपल्या प्रत्येक वाढदिवसाला आपण एक तरी झाड लावलं पाहिजे, त्याचं संगोपन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी वृक्षतोड करत असेल त्याला आपण अडवलं पाहिजे. कोणी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करत असेल त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला देश सुंदर, स्वच्छ, टापटीप, हिरवागार बनवण्यासाठी आपण झटलं पाहिजे. बघा इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावर आपले प्रेम सिद्ध होईल काय? जर समजा आज आपण या देशात राहतोय, इतके लोक राहत आहेत, समजा या देशाची हवा बिघडली, प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झालं, निसर्गाचा ऱ्हास झाला, आपल्या राहण्यायोग्य ही जमीन राहील का? देश राहील का? नाही, देश नष्ट होऊन जाईल, देशाचा विध्वंस होऊन जाईल. मित्रांनो, लेखक म्हणतायत, ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे, हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? बघा, आपण कष्ट न करता फळाची अपेक्षा केली, फळ मिळेल का? नाही. आपण नुसतं विचार केला सुजलाम सुफलाम करावी, प्रयत्नच केले नाही, होईल का? भूमी होणार नाही, त्यासाठी आपल्याला झटावं लागेल, कष्ट करावे लागतील. बघा मित्रांनो, पुढे म्हणतात लेखक, माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. धडपडणे म्हणजे तयारी असणे, काम करण्याची मानसिकता असणे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. समजा आपल्या देशावर आपलं प्रेम आहे खरंच, तर आपण जर आपले देश शेजारी पाजारी आपले देश बांधव यांचा तिरस्कार करत असू, आपल्या देशावर प्रेम नाही हे आपल्याला जाणवेल. लेखक पुढे म्हणतात बघा, ते एक ढोंगच असेल. वंदे मातरम गीतात जे शब्द शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. बघा, कोणावरही बघा अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, प्रत्येकाला बघा जगा आणि जगू द्या ही भावना जर आपण मनामध्ये निर्माण केली म्हणजेच आपल्या देशावर प्रेम आहे त्याच्यामधून आपल्याला दर्शवता येईल. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपला हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या देशबांधव जर आनंदी असले तर आपल्यालाही आनंद वाटेल, आपले देशबांधव दुःखी असतील आपल्यालाही दुःख होईल. म्हणून आपण देशाच्या कल्याणासाठी, आपल्या देशबांधवांच्या भल्यासाठी, आनंदासाठी नेहमी प्रयासरत राहिले पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, आपला हा धडा संपलेला आहे. तर हे जे शब्दार्थ आहेत, वाक्यप्रचार आहेत, आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये आपण लिहून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो, हा जो स्वाध्याय दिलेला आहे पान नंबर 4 वरचा प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, हे पहिला प्रश्न 1, 2, 3, प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रश्न पहिला हा बघा, प्रश्न दुसरा आणि तिसरा आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. एवढे बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.